तर या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा असे कोणत्या कलमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे कलम नंबर 32, ऑप्शन नंबर 4. मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी न्यायालयात जाण्याचा हा अधिकार आहे. हे कलम 32 मध्ये आहे, हे लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न आहे, लोणार सरोवर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे बुलढाणा. हे उल्कापातामुळे तयार झालेले एक खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, क्षणभंगूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ते ओळखायचं आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे चिरंतन. क्षणभंगूर म्हणजे थोडा वेळ टिकणारे आणि चिरंतन म्हणजे कायम टिकणारे. यानंतर पुढील प्रश्न आहे, विमानाचा शोध कोणी लावला? तर याचं करेक्ट उत्तर आहे राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला होता. 1903 मध्ये त्यांनी पहिले यशस्वी विमान उड्डाण केले होते. यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे 288. महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे, जर 5 पुस्तकांची किंमत ₹250 असेल तर 8 पुस्तकांची किंमत किती? तर यासाठी आपल्याला सर्वप्रथम एका पुस्तकाची किंमत काढायची आहे. तर 5 पुस्तकांची किंमत ₹250 दिलेली आहे. तर 250 भागिले 5 केल्यानंतर आपल्याला एका पुस्तकाची किंमत येईल, तर याचं उत्तर येईल ₹50. ₹50 ही एका पुस्तकाची किंमत झाली. तर 8 पुस्तकांची किंमत काढण्यासाठी 50 गुणिले 8 केल्यानंतर याचं करेक्ट उत्तर येईल 8×45 ₹400. ठीक आहे. तर हे आपले ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे, म्हणून ₹400 याचं करेक्ट उत्तर असेल. यानंतर पुढील प्रश्न आहे, मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना व्याकरणातील योगदानामुळे ही पदवी मिळालेली आहे, म्हणून याचं करेक्ट उत्तर ऑप्शन नंबर 3 दादोबा पांडुरंग तर्खडकर असेल. यानंतर पुढील प्रश्न आहे, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर ज्युपिटर म्हणजेच गुरु हा आकारमानाने इतर सर्व ग्रहांपेक्षा मोठा आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 आपला करेक्ट असेल. यानंतर पुढील प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर रास बिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. 1942 मध्ये जपानमध्ये त्यांनी या सेनेची स्थापना केली, पण नंतर सुभाषचंद्र बोस यांनी त्याचे नेतृत्व स्वीकारून तिला पुनर्जीवित केले आणि तिला खरी ओळख दिली, हेही लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा. तर तांबे, पितळ, चांदी, सोने हे या ठिकाणी दिलेलं आहे. तर यामध्ये पितळ जे आहे हे संमिश्र धातू आहे आणि दुसरे जे आहेत ते सगळे मूळ धातू आहेत. ठीक आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे आपलं पितळ. पितळ हा संमिश्र धातू असून बाकी सगळे तांबे, चांदी आणि हे जे आहेत ते मूळ धातू आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे, पायाखाली रान घालीत जाणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे खूप प्रवास करणे किंवा हिंडणे, फिरणे. ठीक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, भारताची पहिली महिला राज्यपाल कोण होती? तर सरोजिनी नायडू याचं करेक्ट उत्तर आहे. त्यांनी उत्तर प्रदेश राज्याचे राज्यपाल पद भूषवलं होतं. यानंतर पुढील प्रश्न आहे, 1 हेक्टर म्हणजे किती एकर? तर 2.47 एकर याचं करेक्ट उत्तर आहे. साधारण 2.5 एकर जमिनीला 1 हेक्टर असं म्हटलं जातं. यानंतर पुढे आहे, पोवाडा हा काव्यप्रकार महाराष्ट्रात कोणत्या काळात अधिक प्रसिद्ध झाला? तर हा शिवकाळामध्ये अधिक प्रसिद्ध झाला. वीरश्री निर्माण करण्यासाठी शिवकाळात पोवाड्याला खूप महत्त्व दिलं जात होतं. ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? तर डेसिबल म्हणजेच डीबी हे ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक आहे. मराठीतील पहिली कादंबरी कोणती मानली जाते? तर यमुना पर्यटन. 1857 मध्ये बाबा पद्मनजी यांनी ही कादंबरी लिहिली होती. ठीक आहे. तर यमुना पर्यटन ही मराठीतील पहिली कादंबरी आहे, हे लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न आहे, भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणजेच पिंक सिटी असं म्हटलं जातं? तर करेक्ट उत्तर आहे जयपूर. वास्तूंच्या विशिष्ट रंगांवरून जयपूरला हे नाव मिळालेले आहे, कारण 1876 मध्ये ब्रिटनच्या राणी व्हिक्टोरियाच्या स्वागतासाठी महाराजा रामसिंग यांनी शहराच्या इमारती गुलाबी रंगाने रंगवल्या होत्या, जो त्यांच्या आदरातिथ्याचा रंग मानला जातो, म्हणून गुलाबी शहर म्हणून जयपूरला म्हटलं जातं, असं लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न आहे, जर आज रविवार आहे तर 90 दिवसांनी कोणता वार असेल? तर या प्रकारे प्रश्न असल्यास या ठिकाणी जेवढ्या दिवसांनंतर विचारला आहे त्या दिवसांना 7ने भागायचं आहे. तर 90 भागिले 7 केल्यानंतर 7 एके 7, त्यानंतर राहतात 2, तर 7 त्रिक 21 होतात, 7 दुनी 14, तर 14 बाकी राहते आपली, या ठिकाणी 6 बाकी राहते, बाकी 6 राहते, म्हणून आपल्याला आजचा वार जो दिलेला आहे तो रविवार दिलेला आहे, तेथून पुढे आपल्याला 6 दिवस जायचं आहे. म्हणजे जर 7 दिवसांनी पुढे गेलो तर रविवारला रविवार येईल, तर 6 दिवस पुढे गेले तर आपल्याला शनिवार मिळेल. ठीक आहे. तर याचं करेक्ट उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर 1 येईल, शनिवार. यानंतर पुढील प्रश्न आहे,
दूध टिकवण्यासाठी कोणत्या प्रक्रियेचा वापर केला जातो? तर याचं करेक्ट उत्तर आहे पाश्चरायझेशन. यात दूध तापवून लगेच थंड केलं जातं. यानंतर पुढील प्रश्न आहे, मिझोरामची राजधानी कोणती आहे? तर ऐझॉल ही मिझोरामची राजधानी आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, हात झटकणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. तर जबाबदारी झटकणे, संबंध तोडणे याला हात झटकणे असंही म्हणतात. ठीक आहे. एखाद्या गोष्टीतून आपले अंग काढून घेणे म्हणजेच हात झटकणे. नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गोंदियामध्ये हे आहे. नवेगाव बांध हे गोंदिया जिल्ह्यातील एक प्रसिद्ध उद्यान आहे. भारतातील रुपयाचे चिन्ह कोणी तयार केले? तर भारतातील रुपयाचे चिन्ह हे डी. उदयकुमार, IIT गुवाहाटीच्या उदयकुमार यांनी हे चिन्ह डिझाईन केले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर मोजण्यासाठी कोणते साधन वापरतात? तर याचं करेक्ट उत्तर आहे स्फिग्मोमॅनोमीटर. BP म्हणजेच ब्लड प्रेशर मोजण्यासाठी या उपकरणाचा वापर केला जातो. यानंतर पुढील प्रश्न आहे, मदत या शब्दाचे लिंग ओळखा. तर ती मदत आपण या पद्धतीने बोलतो, ती मदत, म्हणून याचं स्त्रीलिंग हे होईल, हे लक्षात असू द्या. तर मदत या शब्दासाठी स्त्रीलिंग हे याचं लिंग आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारच्या अपडेट्स वेळेवरती मिळत राहण्यासाठी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच अपडेट्ससाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन दाबा, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रकारची नवीन अपडेट ही सर्वप्रथम आणि वेळेवरती मिळत राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व मित्रांना शेअर करा आणि जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ठीक आहे. आणि यापुढील तसेच या अगोदरचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर ते तुम्हाला आता या व्हिडिओच्या शेवटी प्लेलिस्टमध्ये दिसतील, तेथून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.